आजच्या सेशनमध्ये आपण 100 एरर्सच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेणार आहोत. तुम्हाला माहिती असेल मागच्या वर्षी हायकोर्टचा पेपर झाला होता त्यामध्ये एरर डिटेक्शनचे 3 प्रश्न विचारले होते. त्यामुळे हा टॉपिक महत्त्वाचा आहे. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे अ सीनियर डॉक्टर एक्सप्रेस्ड कन्सर्न अबाउट फिजिशियन्स रिकमेंडेड द वॅक्सीन. आता बघा अ सीनियर डॉक्टर एक वरिष्ठ डॉक्टर जो आहे एक्सप्रेस्ड कन्सर्न त्याने चिंता व्यक्त केली. म्हणजे अ सीनियर डॉक्टरमध्ये पण एरर नाही, एक्सप्रेस्ड कन्सर्न मध्ये सुद्धा एरर नाहीये. कशाबद्दल चिंता व्यक्त केली? अबाउट च्याबद्दल. फिजिशियनने रेकमेंड केलेल्या वॅक्सीन बद्दल. जर ही वॅक्सीन ऑलरेडी रेकमेंडेड आहे तर या वॅक्सीनच्या आधी डेफिनेट आर्टिकल द जो आहे तो चुकीचा आहे आणि हा एरर आपल्याला दिसतोय 3 मध्ये. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. वी हॅव डिस्कसिंग ऑल नोन मेकॅनिझम ऑफ फिजिकल ग्रोथ नो एरर. सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की सेंटेन्समध्ये हा वी जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट नंतर जर हॅव किंवा हॅज येत असेल, सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज येत असेल तर या हॅव किंवा हॅज नंतर आपण काय यूज करतो? एकतर नाउन फ्रेज यूज करतो किंवा व्हर्बचा तिसरा फॉर्म यूज करतो. इथे डिस्कसिंग काय आहे? आयएनजी फॉर्म आहे, हे चुकीचं आहे आणि म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. चिल्ड्रन एन्जॉय लिसनिंग टू घोस्ट स्टोरीज एस्पेशली ऑन हॅलोवीन नाईट. चिल्ड्रन एकापेक्षा जास्त आहे म्हणून एन्जॉय V1 अगदी बरोबर आहे. लिसनिंग टू म्हणजे ऐकायला ते एन्जॉय करतात. घोस्ट स्टोरीज भूताच्या ज्या कथा कहाणी असतात ते आणि केव्हा? एस्पेशली ज्या दिवशी हॅलोवीन नाईट असते त्या दिवशी. मग या ठिकाणी ही जी हॅलोवीन नाईट आहे हे स्पेसिफिक आहे, डेफिनेट आहे आणि म्हणून या ऑन नंतर या ठिकाणी हॅलोवीनच्या आधी आर्टिकल द यूज होणं फार गरजेचं होतं. ते नाहीये म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. आय हॅव मेनी वर्क्स टू डू. बघा जेव्हा आपल्याला भरपूर काम करायचं आहे तेव्हा आपण वर्कला एस जोडू शकतो. वर्कला आपण जनरली एस जोडतो आणि त्याला काउंटेबल नाउन म्हणून तयार करतो. परंतु जर वर्क्सच्या आधी मेनी वापरलेला असेल तर मग हे चुकीचं होईल आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल कारण या पार्टमध्ये एरर आहे. पुढे बघा. देर आर सो मेनी फिल्थ ऑल अराउंड द प्लेस. फिल्थ म्हणजे काय? घाण, कचरा ज्याला आपण म्हणतो. सो देअर आर सो मेनी फिल्थ आहे. खूप सारी घाण आहे आणि घाण काय आहे? कचरा काय आहे? अनकाउंटेबल नाउन आहे आणि म्हणून अनकाउंटेबल नाउन सोबत ना आपण मेनीचा वापर करतो आणि नाही आपण आरचा वापर करतो. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. अ ग्रेट मेनी स्टुडंट. जेव्हा आपण अ ग्रेट मेनी म्हणणार तेव्हा स्टुडंट जे आहे हे प्लुरल पाहिजे ना. स्टुडंट कसं पाहिजे? प्लुरल पाहिजे, अनेक वचनी पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. इथे स्टुडंट सिंग्युलर आहे, एकवचनी आहे म्हणून हे चुकीचं होईल. पुढे बघा. वी आर गोइंग टू लॉन्च दिस 3 करोड प्रोजेक्ट विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स. आम्ही हा 3 करोड रुपयांचा प्रोजेक्ट पुढच्या महिन्यात लॉन्च करणार. तो बघा. वी आर गोइंग टू लॉन्च म्हणजे आम्ही लॉन्च करणार आहोत. दिस म्हणजे हा 3 करोड्स. बघा तुम्हाला हे कंपाऊंड नाउन मध्ये मी सांगितलेलं आहे की जेव्हा आपण 3, 4, 5, 6, 7 लिहिणार आणि त्याच्यानंतर आपण करोड किंवा लाख लिहिणार तर याच्यासोबत जर तुम्ही एस वापरला, याच्यासोबत तुम्ही जर एस वापरला तर हे चुकीचं होईल. तुम्ही लॅक वापरतायत, तुम्ही लॅक लिहितायत आणि लॅकला जर तुम्ही एस जोडला तर ते पण चुकीचं होईल. 3000 हायफन नंतर तुम्ही 1000 सिंग्युलर लिहिणार आणि 1000 ला जर तुम्ही एस वापरला तर हे चुकीचं होईल. सो या ठिकाणी बघा. करोडला हा जो एस जोडलेला आहे हा चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपला करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. आय होप टू गो टू शॉपिंग. बघा आपल्याला किती सोपा प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा केव्हा आपण शॉपिंगला जातो आपण गो टू शॉपिंग असं म्हणत नाही, गो शॉपिंग असं म्हणतो आणि म्हणून हा टू अननेसेसरी आहे म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. द लॉयर आस्क्ड इट वॉज वर्थ टू टेक द मॅटर टू कोर्ट. लॉयरने विचारलं इफ इट वॉज वर्थ टू टेक. बघा वर्थ नंतर जनरली आपण काय यूज करतो? आयएनजी फॉर्म यूज करतो. वर्थ नंतर आपण काय यूज करतो? आयएनजी फॉर्म यूज करतो. जर वर्थ नंतर टू चा वापर केलेला असेल आणि V1 चा वापर केला असेल तर हे चुकीचं होईल. हा टू या ठिकाणी कसा आहे? चुकीचा आहे. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न. आफ्टर ए केअरफुली इन्व्हेस्टिगेशन. बघा इथेच एरर आहे. तुम्हाला समजत असेल तर इन्व्हेस्टिगेशनच्या शेवटी TION आहे आणि हा एक नाउन आहे. नाउन बद्दल जास्तीची माहिती देण्यासाठी कोण येतो? ॲडजेक्टिव्ह येतो की ॲडव्हर्ब येतो? ॲडजेक्टिव्ह येतो. मग केअरफुली या ठिकाणी काय आहे? ॲडव्हर्ब आहे. म्हणजे हा ॲडव्हर्ब या ठिकाणी कसा आहे? चुकीचा आहे. इथे फक्त काय असायला पाहिजे होतं मित्रांनो? इथे फक्त केअरफुल असायला पाहिजे होतं. इथे फक्त केअरफुल जर असतं तर आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. सो सोपा एरर आहे. पुढे बघा. द फ्युचर ऑफ फूड कंपनीज सीम क्वाईट सिक्युअर ओ टू एव्हर ग्रोइंग डिमांड.
बघा, द फ्युचर ऑफ फूड कंपनीज, ज्या फूड कंपनीज आहे त्यांचं जे भविष्य आहे, सीम्स दिसत आहे क्वाईट सिक्युअर, पूर्णतः सुरक्षित दिसत आहे. ओव्ड टू एव्हर ग्रोईंग डिमांड, जे डिमांड आहे ते इतके जास्त आहे आणि इतके चांगली आहे की त्यामुळे फूड कंपनीचं भविष्य जे आहे ते चांगलं आहे. च्यामुळे, कशामुळे? एव्हर ग्रोईंग डिमांडमुळे. म्हणून ओव्ह टू आपण म्हणत नाही, आपण काय यूज करतो? ओविंग टू यूज करतो. कुठलंही कारण दाखवण्यासाठी कशामुळे, ज्यामुळे ओविंग टू किंवा ड्यू टूचा वापर करतो. इथे ओड टू वापरलेला आहे, जे पूर्णतः चुकीचं आहे. ओविंग टू पाहिजे तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल की द फ्युचर ऑफ फूड कंपनी सिम्स क्वाईट सिक्युअर ओविंग टू एव्हर ग्रोईंग डिमांड इन द मार्केट. द वॅक्सिन when hit the Indian market is dogged by controversy. आता बघा, या ठिकाणी द वॅक्सिन म्हटलेलं आहे, त्यानंतर म्हटलेलं आहे when hit the Indian market, जेव्हा इंडियन मार्केटला तिने हिट केलं, इज डॉग्ड बाय कॉन्ट्रोवर्सी. इज डॉग्ड नाही, वॉज डॉग्ड येणार. सो इजच्या ऐवजी काय पाहिजे? वॉज पाहिजे, आणि हे 3 मध्ये आहे म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. डीओजी डॉग म्हणजे कुत्रा, परंतु जेव्हा हे व्हर्ब म्हणून घेतलं जाईल तेव्हा याचा अर्थ असतो त्याच्यामध्ये लिप्त असणे किंवा त्याचा पिच्छा न सोडणे किंवा त्याचं म्हणजे पाठलागच करत राहणे, अशा पद्धतीने. पुढे बघा, डू यू नो दॅट इट वॉज हू हॅज डन. डू यू नो इट वॉज आय हू हॅज डन दिस पीस ऑफ ब्युटिफुल वर्क. डू यू नो, तुला माहिती आहे का? दॅट की इट वॉज आय, तो मी होतो, हू हॅज डन दिस पीस ऑफ ब्युटिफुल वर्क. तुला माहिती आहे का की तो मी आहे की ज्याने हे ब्युटिफुल पीस ऑफ वर्क केलेलं आहे. हूच्या आधी बघा कोण आहे? आय. मग या आय नुसार हू नंतर हॅज बरोबर राहील का? नाही. हा हॅज कसा आहे? चुकीचा आहे, आणि म्हणून या ठिकाणी काय पाहिजे? हॅव पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल, आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल. बघा पुढचा प्रश्न, एव्हरी कन्सिवेबल रेस अँड नॅशनॅलिटी हॅड इट्स शेअर ऑफ सफरिंग इन द वर्ल्ड वॉर. बघा, एव्हरी कन्सिवेबल, प्रत्येक जे आपण कन्सिव्ह करू शकतो अशी रेस, अँड नॅशनॅलिटी, राष्ट्रीयत्व जे आहे, हॅड इट्स शेअर ऑफ सफरिंग, ते कुठे ना कुठे वर्ल्ड वॉर्स मध्ये सफर करत असते. इट्स शेअर नाही येणार, इट्स शेअरिंग येणार. सो या ठिकाणी शेअर्ड जो आहे तो चुकीचा आहे, शेअरिंग पाहिजे किंवा शेअर असं जरी असतं तरी आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. इफ यू हॅड टोल्ड मी आय वुड हॅव हेल्प्ड यू सॉल्व द प्रॉब्लेम. बघा, इफ यू हॅड टोल्ड मी, जर तू मला सांगितलं असतं, आय वुड हॅव हेल्प्ड यू, मी तुझी मदत केली असती. टाईप 3 कंडिशनल सेंटेन्स, सॉल्व द प्रॉब्लेम, यामध्ये काहीही एरर नाही. बघा पुढचा प्रश्न, द अरेबियन नाईट्स आर इंडीड अन इंटरेस्टिंग बुक. द अरेबियन नाईट्स हे एका पुस्तकाचं नाव आहे, आणि पुस्तकाचं नाव असल्यामुळे आर चुकीचं होईल. काय पाहिजे? एज पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. ही लव्ड हर डिस्पाइट ऑफ हिमसेल्फ. आता डिस्पाइट नंतर कधीच आपण ऑफचा वापर करत नाही. भरपूर वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की इनस्पाइट असेल तर इनस्पाइट नंतर आपण ऑफ वापरतो, परंतु जर डिस्पाइट असेल तर डिस्पाइट नंतर आपण ऑफ जे आहे ते वापरत नाही. ओके, चल पुढे बघा. ऑफ ऑल दी मॉडेल्स, सर्व मॉडेल्स पैकी जेसिका इज द मोर गुड लुकिंग वन. सगळ्या मॉडेल्स आहेत ना, इथे कुठे दिलेलं आहे का की 2च आहेत? नाही. मग 2 पेक्षा जास्त आहे, जर 2 पेक्षा जास्त आहे तर मोर जे आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे, कारण मोर 2 मध्ये कंपॅरिझन करण्यासाठी येतं, आणि या ठिकाणी सर्व मॉडेल्स म्हटलेले आहे, तर सर्व मॉडेल्स मध्ये जेसिका इज द मोर नाही, मग या ठिकाणी काय पाहिजे? मोस्ट पाहिजे. जेसिका इज द मोस्ट गुड लुकिंग वन. सेंटेन्स बघा पुढे, वेन आय वेंट देअर, जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो, चार्ल्स इज प्लेइंग अ गेम ऑफ चेस. जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो तेव्हा चार्ल्स खेळत होता. जेव्हा मी गेलो पास्ट मध्ये तेव्हा तो काय करत असेल? खेळत होता, म्हणून इज हा प्रेझेंट टेन्स वाला येणार नाही. चार्ल्स वॉज प्लेइंग अ गेम ऑफ एनिथिंग. द वे टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ द फूड इज टू ब्रिंग मोर लँड अंडर कल्टिवेशन. बघा, द वे टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ द फूड, बघा फूड जे आहे या फूड सोबत आर्टिकल द चा वापर केला जात नाही, सोपं सेंटेन्स आहे, म्हणून एरर जो आहे तो पहिल्याच पार्ट मध्ये आहे. द गर्ल्स वॉच्ड इंटेंटली ॲज द मॉडेल अप्लाइड हर मेकअप विथ अ प्रॅक्टिस्ड हँड. सगळ्यांना माहिती असेल की प्रॅक्टिस हा काय आहे? प्रॅक्टिस हा एक या ठिकाणी नाउन आहे, परंतु याला जर आपल्याला व्हर्ब बनवायचं असेल तर प्रॅक्टिसचा आपण काय करतो? एस करतो आणि प्रॅक्टिस म्हणतो. हा जो ईडी जोडलेला आहे हा सी साठी येणार नाही, आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल, कारण त्या ठिकाणी चुकीचा एरर आपल्याला दिसतोय. इफ ही इज अ मिलियनियर, जर तो मिलेनियर असता, जर तो लखपती असता, करोडपती असता, सो ही इज नाही. इफ ही वर काल्पनिकता दाखवण्यासाठी आपण काय यूज करतो? वेअरचा वापर करतो. ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, द प्राईम मिनिस्टर अलॉंग विथ हिज कॅबिनेट कलिग्स
अलोंग विथच्या आधी सब्जेक्ट वन प्राईम मिनिस्टर सिंग्युलर आहे आणि त्यामुळे हा हॅव प्लुरल व्हर्ब जो आहे तो चुकीचा होईल. या ठिकाणी काय पाहिजे, हॅज पाहिजे, सिंग्युलर पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. पुढचा प्रश्न बघा, यू हॅव बीन डुईंग युअर होमवर्क रेग्युलरली. इथे प्रश्न विचारलेला आहे की तू तुझा होमवर्क रेग्युलरली करतो का. सो यू हॅव बीन नाही, आपल्याला काय यूज करावं लागेल, हॅव यू बीन. हॅव यू बीन, हॅव यू बीन डुईंग युअर होमवर्क रेग्युलरली असं आपलं सेंटेन्स होईल. द सेम प्रोसिजर ऑल्सो शुड यूज. आता बघा, शुड नंतर आपण जनरली काय यूज करतो, V1 यूज करतो. परंतु शुड नंतर जर आपल्याला V3 यूज करायचं आहे तर मग आपण काय यूज करतो, बी. या ठिकाणी V3 आहे म्हणजे बी जो आहे तो मिसिंग आहे आणि बी मिसिंग असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. द सेम प्रोसिजर ऑल्सो शुड बी युज्ड फॉर द फायनल जजमेंट, हे आपलं करेक्ट सेंटेन्स होईल. आय मस्ट फाइंड आउट सम मीन्स टू बॅलन्स माय बजेट. माझा बजेट जो आहे त्या बजेटला बॅलन्स करण्यासाठी मी फाइंड आउट करायलाच पाहिजे, शोधलेच पाहिजे. सम मीन्स काही दुसरे माध्यम. सम नंतर या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो, अदर. कारण आता काही ना काही तो करतोय कमवण्यासाठी. प्राप्त जे काही बजेट आहे तो बजेट जो बॅलन्स करतोय त्यासाठी काही ना काही कमवतोय आणि त्या व्यतिरिक्त आणखी त्याला काहीतरी माध्यम किंवा आणखी काहीतरी त्याला मीडिया जो आहे, म्हणून सम नंतर काय पाहिजे, अदर पाहिजे. बघा पुढचा प्रश्न, थँक्यू आय एम फाईन कम्प्लिटली नो एरर. आता बघा, थँक्यू आय एम फाईन इथपर्यंत बरोबर आहे. कम्प्लिटली जे आहे त्याची पोझिशन चुकते म्हणून ऑप्शन 3 जे आहे कम्प्लिटली ते आपलं करेक्ट आन्सर होईल, कारण कम्प्लिटली चुकतंय. थँक्यू आय एम कम्प्लिटली फाईन असं जर म्हटलं असतं तर सेंटेन्स बरोबर झालं असतं. परंतु या ठिकाणी थँक्यू आय एम फाईन आणि मग कम्प्लिटली म्हटलेला आहे, तो कम्प्लिटली चुकतोय. या कम्प्लिटलीला जर आपल्याला घ्यायचं असेल तर फाईनच्या आधी घेऊ शकतो. परंतु फाईन पर्यंत तर सेंटेन्स बरोबरच आहे. आपण असं म्हणू शकत नाही की थँक्यू आय एम फाईन चुकीचं आहे. पण पुढे कम्प्लिटली जो आहे तो सेन्सच देत नाही, म्हणून ऑप्शन 3 जे आहे ते करेक्ट आन्सर होईल. ही आस्क्ड मी व्हेन कुड आय फिनिश. बघा, ही आस्क्ड मी, त्याने मला विचारले आणि त्यानंतर व्हेनने हा क्लॉज जुळतोय. जेव्हा व्हेनने क्लॉज जुळतो तेव्हा सब्जेक्टच आधी येणार आय आणि त्यानंतर हा जो कुड आहे हा कुड येणार. सो या ठिकाणी हा मोठा एरर आहे. कुड आय नाही, आय कुड येईल. पुढे बघा, नायदर ऑफ देम इज गुड नो एरर. बघा, नायदर ऑफ देम, नायदर काय आहे, नायदर सिंग्युलर आहे म्हणून त्याच्यासोबत इज बरोबर आहे, म्हणजे या सेंटेन्स मध्ये कोणताही एरर नाही. नो एरर आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, द सर्क्युलेशन ऑफ द स्टेट्समॅन्स इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी न्यूजपेपर. बघा, द सर्क्युलेशन त्या न्यूजपेपरचं जे स्टेट्समॅन न्यूजपेपरचं जे सर्क्युलेशन आहे इज ग्रेटर दॅन, ते जास्त आहे, दॅट ऑफ एनी न्यूजपेपर. एनी नंतर सुद्धा या ठिकाणी काय पाहिजे मित्रांनो, अदर पाहिजे. एनी अदर न्यूजपेपर, दुसऱ्या न्यूजपेपर्सच्या तुलनेमध्ये स्टेट्समॅन्सचं जे सर्क्युलेशन आहे ते नेहमीच कसं आहे, जास्त आहे. पुढे बघा, इन द गार्डन व्हॉट द मोर ब्युटिफुल फ्लॉवर्स अँड सिल्वर बेल्स. इन द गार्डन देर, देर वर पाहिजे, वर द नाही, देर वर मोर ब्युटिफुल फ्लॉवर्स. देर वर मोर, मेनी पण म्हणू शकतो, मेनी ब्युटिफुल फ्लॉवर्स. परंतु हा पूर्ण पार्ट जो आहे तो या ठिकाणी चुकतोय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, द पोएट डिस्क्राइब्स अबाउट. डिस्क्राइब नंतर कधीच आपण प्रपोजिशन घेत नाही, म्हणजे हा एरर आहे अबाउटचा. पुढे बघा, सेव्हरल गेस्ट नोटीस मिस्टर शर्मा कोलॅप्सिंग इन हिज चेअर अँड गॅस्पिंग फॉर दी ब्रेथ. सेव्हरल गेस्ट, काही गेस्टने नोटीस केलं, काय नोटीस केलं, की मिस्टर शर्मा कोलॅप्स करत होते इन हिज चेअर, त्यांच्या चेअरमध्ये, अँड गॅस्पिंग फॉर ब्रेथ, आणि ब्रेथसाठी काय करत होते, ग्रास्प करत होते. ओके, सो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एरर नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. दिस इज अवर सेकंड रिमाइंडर अँड वी आर मच सरप्राइज ॲट रिसिव्हिंग नो आन्सर फ्रॉम यू. बघा, दिस इज अवर सेकंड रिमाइंडर, इथे तर काही एरर नाही. अँड वी आर मच सरप्राइज, आणि आम्ही खूप सरप्राइज्ड आहोत, आश्चर्यचकित आहोत. ॲट रिसिव्हिंग नो आन्सर फ्रॉम, ॲट रिसिव्हिंग नाही, फ्रॉम रिसिव्हिंग नो आन्सर फ्रॉम यू. फ्रॉम रिसिव्हिंग नो आन्सर फ्रॉम यू, तुमच्यापासून कुठलंही उत्तर जे आहे ते मिळालं नाही म्हणून. यू शुड बी ऑलवेज ग्रेटफुल. ग्रेटफुल असं जर तुम्ही लिहित असणार, GREAT, ग्रेट लिहायचं आणि फुल FUL लिहायचं, तर हे चुकीचं स्पेलिंग आहे. GRATE ग्रेट लिहावं लागेल आणि मग FUL लिहावं लागेल. हा शब्द या ठिकाणी कसा आहे, चुकीचा आहे. पुढे बघा, व्हॉट मॅन कॅन डाय बेटर देन सर्व्हिंग हिज कंट्री. व्हॉट मॅन कॅन डाय हेच एरर आहे. इथून काही समजत नाही आपल्याला की एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे. पुढे बघा, मोस्ट पीपल आर अफ्रेड ऑफ स्वाईन फ्लू. अफ्रेड ऑफ म्हणजे घाबरणे. भरपूर लोक आज स्वाईन फ्लूला घाबरतात. मोस्ट ऑफ द पीपल म्हणावं लागेल किंवा मग मेनी पीपल म्हणा. मोस्ट म्हणायचं असेल तर मोस्ट ऑफ द पीपल म्हणावं लागेल. आय मे नॉट बी एबल टू अटेंड
टू द फंक्शन. बघा, अटेंड नंतर आपण टू वापरत नाही, म्हणजे हा टू जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे. आय मे नॉट बी एबल टू अटेंड द फंक्शन असं आपलं सेंटेन्स बरोबर होईल. द टीचर प्रिव्हेंटेड द बॉयज टू गो देअर. प्रिव्हेंटेड साठी आपण टू वापरत नाही, प्रिव्हेंटेड साठी आपण फ्रॉम वापरतो. आणि गो V1 पण येणार नाही. गोला आता काय यूज करावं लागेल, ING यूज करावं लागेल. सो टू गोच्या ऐवजी फ्रॉम गोईंग असेल तर आपलं सेंटेन्स बरोबर होईल, कारण सेंटेन्स मध्ये प्रिव्हेंट वापरलेला आहे. ॲट हिज रिटर्न, त्याच्या रिटर्न मध्ये वी आस्क्ड हिम मेनी क्वेश्चन. तो परत आल्यावर आम्ही त्याला खूप प्रश्न विचारले. ॲट हिज रिटर्न नाही, एखाद्या व्यक्तीच्या रिटर्न परत येण्यावर आपण किंवा अरायव्हलवर आपण काय म्हणतो, ऑन हिज अरायव्हल, ऑन हिज रिटर्न, ऑन हिज डिपार्चर असं आपण म्हणत असतो. सो ऑन हिज रिटर्न, त्याच्या रिटर्न येण्यावर वी आस्क्ड हिम मेनी क्वेश्चन्स, आम्ही भरपूर प्रश्न विचारले. द बुक बीइंग रिटन इन सिंपल लँग्वेज इज सुटेबल फॉर चिल्ड्रन ॲज इट कंटेन्स मेनी गुड ॲडवाइसेस. ॲडवाइसेस कधीच प्लुरल होत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणून हे आपलं एरर होईल. वेन आनंद रीच द विलेज, जेव्हा आनंद विलेजला पोहोचला, ही फाउंड दॅट, त्याला असं आढळलं की रिपोर्ट्स अबाउट हिम प्रेसिडेडेड हिम. आता बघा या ठिकाणी रिपोर्ट अबाउट हिम, त्याच्याबद्दलचे जे रिपोर्ट आहे, जर इथे पास्ट आहे तर या ठिकाणी आपण यूज करायला पाहिजे हिम हॅड प्रेसिडेड हिम, कारण ऑलरेडी अबाउट हिम म्हटलेलं आहे, मग प्रेसिडेड, आणि इकडे ऑलरेडी V2 वापरलेला आहे. त्याला असं आढळलं की जे रिपोर्ट्स ऑलरेडी काय करण्यात आलेले होते, प्रेसिडेड करण्यात आले होते, म्हणून हॅड प्रेसिडेड जे आहे ते आपलं करेक्ट होईल. अवर सक्सेस ऑर अवर फेल्युअर लार्जली डिपेंड. बघा, अवर सक्सेस हे पण अनकाउंटेबलच होईल, आणि त्यानंतर हा ऑर आहे, हा दुसरा सब्जेक्ट आहे. फेल्युअर हा पण अनकाउंटेबल आहे, आणि अनकाउंटेबल नाउन सोबत आपण डिपेंड वापरत नाही. डिपेंड किंवा कोणताही वर्ब असेल त्याला आपल्याला काय जोडावं लागेल, एस जोडावं लागेल, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. द पुअर मॅन पॉइझन्ड हिम अँड हिज ओन चिल्ड्रन. आता पुअर मॅन जो आहे त्याने स्वतःच्या मुलाला जहर दिले, टॉक्सिक जे काय पॉइझन आहे ते दिले, आणि स्वतःही घेतले. मग स्वतःसाठी हिम म्हणजे तो कोणता तरी दुसरा व्यक्ती जाईल, आणि हिम सेल्फ जर म्हटलं तर त्याने स्वतः आणि त्याच्या स्वतःच्या मुलांना काय केलेलं आहे, जहर जे आहे, विष जे आहे ते दिलेलं आहे. इट वॉज इन 2006, 2006 मध्ये, दॅट वी फर्स्ट फ्ल्यू टू द युनायटेड स्टेट्स. 2006 मध्ये दॅट वी फर्स्ट फ्ल्यू टू द युनायटेड स्टेट्स, आम्ही पहिल्यांदा युनायटेड स्टेट्सला विमानाने गेलो. दॅट नाही, व्हेन, कारण या ठिकाणी आपल्याला एक टाइम दिलेला आहे. सो व्हेन वी फर्स्ट फ्ल्यू, फ्ल्यू म्हणजे काय, फ्ल्यू म्हणजे उडणे, परंतु जेव्हा विमानाने उड्डाण घेऊन कुठेतरी आपण जातो त्यावेळेस आपण फ्ल्यूचा वापर करत असतो. सो इट वॉज इन 2006 वेन वी फर्स्ट फ्ल्यू टू द युनायटेड स्टेट्स, असं आपलं सेंटेन्स बरोबर होईल. द चिल्ड्रन्स डॉग स्लेप्ट क्वाइटली इन देअर अंकल्स हाऊस. द चिल्ड्रन्स, जो चिल्ड्रनचा डॉग जो होता तो स्लेप्ट, झोपला, क्वाइटली शांतपणे, इन देअर अंकल्स, त्यांच्या अंकलच्या हाऊसमध्ये. नो एरर. सो काही एरर नाहीये. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. यू आर द मॅन हू हॅव. बघा, हूच्या आधी मॅन आहे, त्यामुळे मॅन नुसार हॅव नाही, कारण मॅन एक आहे म्हणून काय पाहिजे, हॅज पाहिजे. हा आपला सेंटेन्सचा एरर आहे. जॉन, आय अँड हरी, भरपूर वेळेस झालेला आहे की थर्ड पर्सन पहिल्यांदा येतील. जॉन तर त्याच्या जागेवर बरोबर आहे, परंतु हा आय जो आहे, हा आयच्या ऐवजी हरी येणार, आणि त्याच्यानंतर आपण काय घेणार, आय घेणार. याला आपण 3 to 1 चा सिक्वेन्स म्हणतो. हा सिक्वेन्स चुकीचा आहे, म्हणून एरर हा आहे. नायदर ऑफ द माउस, नायदर द माउस म्हटलेला आहे, नॉर द लॉयन, नॉर दी लॉयन, म्हणजे लॉयन आपला जो आहे त्या ठिकाणी वर्ब चूज करेल. वर चुकीचं आहे, कारण लॉयन जर एक आहे तर आपण काय यूज करणार, वॉज यूज करणार. पुढे बघा, वेन आय वॉज यंग, जेव्हा मी तरुण होतो, आय यूज टू कलेक्ट स्टॅम्प्स ॲज अ हॉबी. जेव्हा मी यंग होतो तेव्हा मी स्टॅम्प्स कलेक्ट करायचो ॲज अ हॉबी. यामध्ये सुद्धा काहीही एरर नाही. पुढे बघा, एव्हरी डे न्यू इन्व्हेन्शन्स इज मेक फॉर द गुड. बघा, इन्व्हेन्शन्स तर ठीक आहे, परंतु इज आणि मेक हे दोन्ही चुकीचे आहे. इज मेड असं असतं तर आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. यू विल कम टू माय सिस्टर्स वेडिंग टुमॉरो, इजंट इट. आता या ठिकाणी जर विल आहे तर हा क्वेश्चन टॅग जो आहे हा काय होईल, वोंट होईल, आणि यू जो आहे हा यू येईल, म्हणजे हा क्वेश्चन टॅग होईल, तर हे चुकीचं आहे. क्वेश्चन टॅग चुकलेला आहे. आय एम युअर्स अफेक्शनेट सन. बघा, आपण युअर नंतर जनरली काय यूज करतो, नाउन फ्रेज यूज करतो. मग अफेक्शनेट सन जे आहे ही ऑलरेडी नाउन फ्रेज आहे, म्हणून फक्त युअर्स फक्त काय पाहिजे, युअर. युअर्स जे आहे त्या ठिकाणी कसं आहे, चुकीचं आहे. पुढे बघा, ऑल वर्क ऑफ क्रिएटिव्ह. बघा, ऑल वर्क्स म्हटलेलं आहे. ऑल वर्क्स म्हणजे हा ऑल या ठिकाणी काय आहे, इंडेफिनेट प्रोनाउन आहे. कोणता प्रोनाउन आहे, तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो तो एक क्वांटिटेटिव्ह प्रोनाउन आहे, किंवा एक्झेक्टिव्ह म्हणू शकतो आपण याला या ठिकाणी, कारण वर्क बद्दल अतिरिक्त माहिती या ठिकाणी आता तो सांगतोय, म्हणून वर्क बद्दल अतिरिक्त माहिती सांगण्यासाठी याला आपण काय म्हणणार, क्वांटिटेटिव्ह एक्झेक्टिव्ह.
आता बघा या ठिकाणी क्रिएटिव्ह रायटिंग अँड एस्थेटिक्स अपील असं म्हटलेलं आहे. एस्थेटिक्स काय आहे? एस्थेटिक्स एक शाखा आहे, एक ब्रांच आहे. परंतु एस्थेटिक म्हणजे काय? कलाकुसलता आणि म्हणून या ठिकाणी हा जो एस आहे, हा एस चुकीचा आहे. ऑल वर्क्स ऑफ हे सेंटेन्स बरोबर आहे. आय अँड माय वाईफ हे चुकीचं आहे. आपण जनरली काय यूज करतो? थर्ड पर्सन पहिल्यांदा. थर्ड पर्सन कोण आहे? माय वाईफ आणि त्याच्यानंतर आपण फर्स्ट पर्सन यूज करतो. फर्स्ट पर्सन काय आहे? आय. सो या ठिकाणी आय अँड माय वाईफ हा जो सिक्वेन्स आहे, हा चुकीचा आहे. पुढे बघा, ही वॉक्ड 10 माइल्स बाय फूट. एखादा व्यक्ती जर पायी चालत असेल तर बाय फूट म्हटलं जात नाही. काय म्हटलं जातं? ऑन फूट म्हटलं जातं. म्हणजे हा एरर आहे. ही इज गुड इन मॅथेमॅटिक्स. एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये चांगला असेल तर गुड ॲट म्हटलं जातं. गुड इन म्हटलं जात नाही. बाय नून द फॉग क्लिअर्ड कंप्लीटली. बाय नून दुपारपर्यंत जो फॉग होता तो क्लिअर झालेला होता. या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागेल? द फॉग हॅड क्लिअर्ड कंप्लीटली. आत्ता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. Ahmed has been watching the Oscar nominated film 3 times. सो हॅज बीन वॉचिंग नंतर या ठिकाणी सिन्स वगैरे काहीतरी यूज व्हायला पाहिजे होतं. सो हॅज बीन या ठिकाणी येणार नाही आणि वॉचिंग पण येणार नाही. अहमद हॅज वॉच्ड असं म्हणता येईल. अहमद हॅज वॉच्ड द ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म 3 टाइम्स. 3 वेळेस त्याने ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म पाहिलेली आहे. द पोलीस हॅज अरेस्टेड. पोलीस सोबत कधीच आपण सिंग्युलर हॅज वापरत नाही. केव्हाही प्लुरल व्हर्ब वापरला जातो. हॅव हा एरर आहे. पुढे बघा, द ऑथर सेड ड्युरिंग द प्रेस कॉन्फरन्स. ऑथरने प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान सांगितलं दॅट देअर वर 2 फर्दर व्हॉल्युम्स टू बी पब्लिश. की आणखी 2 व्हॉल्यूम आहे की ते पब्लिश होतील. मग 2 व्हॉल्यूम फार्दर म्हणजे काय? फार्दर हे या ठिकाणी आपल्याला काय दाखवणार? अंतर. याच्याऐवजी काय यूज व्हायला पाहिजे? फर्दर म्हणजे पुढील. पुढे आणखी 2 पब्लिक व्हॉल्यूम जे आहे ते पब्लिश होतील असं यांचं म्हणणं आहे. बोथ मी अँड माय सिस्टर. बघा या ठिकाणी सब्जेक्ट आहे तर आपण काय यूज करणार? आय यूज करणार. सब्जेक्टमध्ये कधीच आपण मी यूज करत नाही. ही वॉज नॉट एबल टू कॉन्सन्ट्रेट बिकॉज ऑफ कॉन्टिन्युअल म्युझिक बिंग प्लेड नेक्स्ट डोअर. कॉन्टिन्युअल म्युझिक म्हटलं जात नाही, कंटिन्युअस म्युझिक असं म्हटलं जातं. काय म्हटलं गेलं पाहिजे? कॉन्टिन्युअस. जर कॉन्टिन्युअस असेल तर ते सतत चालणार असेल. कॉन्टिन्युअस म्युझिक असेल तर आपलं सेंटेन्स बरोबर असेल. कॉन्टिन्युअल म्हणजे काय? एखादी गोष्ट रिपीट होत आहे आणि ती इरिटेट करते. कॉन्टिन्युअस म्हणजे काय? लगातार चालणारं. ओके, रिपीट नाही होत. क्रिस्टियानाज फ्रेंड्स प्रेफर्ड हर रेमेडीज ओव्हर दी. बघा प्रेफर बद्दल भरपूर वेळेस झालेला आहे की प्रेफर सोबत आपण ओव्हर नाही, प्रेफर सोबत आपण काय यूज करतो? टू यूज करतो. म्हणजे ओव्हर चुकीचा शब्द आहे. दोज हू आर इन पॉवर हॅव टू बी सेन्सिटिव्ह ऑफ द सफरिंग ऑफ द पुअर. दोज हू आर इन पॉवर जे सत्तेमध्ये आहे, हॅव टू बी सेन्सिटिव्ह. हॅव टू बी सेन्सिटिव्ह त्यांना सेन्सिटिव्ह असलं पाहिजे विथ द सफरिंग ऑफ द पुअर. सो ऑफ नाही, विथ द सफरिंग्स की जे गरीब लोक काय त्रास होतोय ते कशाने सफर करतायत याबद्दल ते सेन्सिटिव्ह असले पाहिजेत. द पिरियड बिटवीन 1980s टू 1990. बिटवीन आहे तर बिटवीन सोबत कधीच आपण टू वापरत नाही. बिटवीन सोबत आपण काय वापरतो? अँड वापरतो. म्हणजे हा एरर आहे. पुढे बघा, स्टील वॉटर्स रन डीप ही एक म्हण आहे आणि या ठिकाणी कोणताही एरर नाही. पुढे बघा, दॅट हाऊस इज बिल्ट ऑफ स्टोन्स. स्टोन्स नाही. एखादं घर दगडांनी बनलेलं असेल तर स्टोन नाही, फक्त काय यूज करावं लागेल? स्टोन इज अनकाउंटेबल नाउन. पुढे बघा, द जॉब इज अंडर द डायरेक्ट ऑफ मिसेस जोन्स. अंडर द डायरेक्शन म्हटलं जातं एखाद्या व्यक्तीच्या गायडन्समध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली. अंडर द डायरेक्शन ऑफ मिसेस जोन्स. व्हेरी सून आय रिअलाइज दॅट ही इज ॲट फॉल्ट. व्हेरी सून नंतर रिअलाइज्ड, जे मला रिअलाइज झालं व्ह्यू टू पास्टमध्ये रिअलाइज झालं तर ते जे काही रिअलाइज झालं ते पण पास्टच असेल की ही वॉज ॲट फॉल्ट, की त्याची चूक होती. पुढे बघा, संतोष लिव्स बाय द प्रिन्सिपल्स ही प्रोफेसेस. जे प्रोफेस करतो, जे आत्मसात करतो त्या प्रिन्सिपलने संतोष जगत असतो. सो या ठिकाणी हा जो प्रिन्सिपल आहे, हा प्रिन्सिपल म्हणजे काय? हा प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य. परंतु या प्राचार्याची या ठिकाणी आपल्याला अजिबात गरज नाही. आपल्याला प्रिन्सिपल काय यूज करायचं आहे? प्रिन्सिपल्स यूज करायचं आहे, ज्याला आपण काय म्हणतो? ज्याला आपण सिद्धांत म्हणतो, ज्याला आपण डॉगमा म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो? सिद्धांत म्हणतो. वेन द स्ट्रेंजर सॉ मी. जेव्हा स्ट्रेंजरने मला पाहिलं, ही सेम टू रिकग्नाइज मी. तर मला असं वाटलं की तो मला ओळखतो. अँड आस्क्ड मी व्हॉट वॉज माय नेम. आणि त्याने मला माझं नाव विचारलं. सो व्हॉट आहे तर वॉज माय नेम नाही, व्हॉट माय नेम वॉज असं सेंटेन्स या ठिकाणी पाहिजे. सो हे चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. गेट दिस बुक बी पब्लिश इन टाइम. गेट नाही, या ठिकाणी काय पाहिजे? लेट पाहिजे. की लेट दिस बुक बी पब्लिश्ड इन टाइम, की इन टाइम मध्ये वेळेत ही बुक पब्लिश होऊ द्या. ही इज ज्युनियर दॅन. ज्युनियर नंतर कधीच दॅन वापरला जात नाही. ज्युनियर नंतर आपण काय वापरतो? टू वापरतो.
पुढे बघा, हॅड यू वर्कड हार्ड यू विल हॅव पास्ड. काय आहे? टाइप 3 कंडिशनल सेंटेन्स आहे. सो टाइप 3 कंडिशनल सेंटेन्स मध्ये कधीच विल येत नाही. विलच्या ऐवजी आपण काय वापरतो? वुड वापरतो. पुढे बघा, माय लॉन विच इज ओव्हरग्रोन नीड्स वीडिंग नो एरर. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एरर नाही. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. एव्हरी मॅन इन दिस वर्ल्ड, प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये विशेष टू लिव्ह लॉंग, खूप जगायचं, त्याला खूप जास्त दीर्घकाळ जगायचं असतं. बट नोबडी वॉन्टेड टू ग्रो ओल्ड. वॉन्टेड नाही, इथे पण काय येणार? वॉन्ट्सच येणार. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? विशेष टू लिव्ह लॉंग. विशेष टू लिव्ह काय आहे? V1 आहे. मग इथे पण आपल्याला काय लिहिलेलं आहे? इथे पण आपल्याला V1 घ्यावं लागेल. परंतु सब्जेक्ट नोबडी झाल्यामुळे आपल्याला एस किंवा ES जोडावा लागतो, म्हणून वॉन्ट्स. पुढे बघा, इट वॉज हिम, हा तो होता. हिम नाही, या ठिकाणी आपल्याला यूज करावा लागेल ही. इट वॉज ही हू केम रनिंग. पुढे बघा, द कॅपिटल ऑफ यमन इज सिच्युएटिंग. सिच्युएटिंग म्हणत नाही आपण, सिच्युएटेड म्हणतो. आपण काय म्हणतो? सिच्युएटेड म्हणतो. आणि म्हणून सिच्युएटिंगला कधीच ING जोडलं जात नाही. ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. आय एम गोइंग टू हॅव दिस सर्टिफिकेट अटेस्ट बाय. अटेस्ट नाही, अटेस्टेड बाय. अटेस्टेड, साक्षांकित प्रत्यार करून घेणे. रवी टोल्ड टू. टोल्ड नंतर जनरली टू वापरलं जात नाही, स्पेशली जेव्हा त्याच्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तेव्हा. आय वुड ऍक्सेप्ट द ऑफर इफ आय वर यू. यामध्ये काही एरर नाहीये. मी ऍक्सेप्ट केली असती ऑफर जर मी तुझ्या जागेवर असतो. आय एम मोर लोनलियर. लोनलियर ऑलरेडी कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आहे, त्यामुळे मोर जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आलेला आहे. पुढे बघा, मे आय नो टू हू. आता बघा या ठिकाणी मे आय नो, नो काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट नंतर कधीच हू वापरला जात नाही. जेव्हा आपल्याला या ठिकाणी टू दिलेला आहे तर आपण काय यूज करणार? हुम यूज करणार. आणि हा हू कोणाचा ऑब्जेक्ट आहे? जे पुढे सेंटेन्स आहे त्याचा ऑब्जेक्ट आहे. दिस कस्टम हॅज कम डाऊन सिन्स टाइम्स इमोरियल. टाइम्स नाही, सिन्स द टाइम इमेमोरियल. सिन्स दी टाइम इमेमोरियल, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. पुढचा प्रश्न बघा, वी स्टेड फॉर ए शॉर्ट टाइम इन द हॉटेल. हॉटेल सोबत आपण द चा वापर करत नाही. पुढे बघा, स्टुडंट्स आर प्रोहिबिटेड टू ब्रिंग. आताच पाहिलं की प्रोहिबिटेड. प्रोहिबिटेड नंतर या ठिकाणी टू नाही आणि ब्रिंग पण नाही. प्रोहिबिटेड फ्रॉम ब्रिंगिंग, हे आपलं फायनल आन्सर होईल. पुढे बघा, अनलेस यू आर केअरफुल यू आर बाउंड टू मेक मिस्टेक इन युअर वर्क. बाउंड टू मेक, एकतर मिस्टेक्स करा किंवा मेक अ मिस्टेक करा. मिस्टेकला एस जोडला पाहिजे. ड्यू टू द हेवी रेन्स. रेन्स नाही, ड्यू टू हेवी रेन. ड्यू टू हेवी रेन, मुसळधार पावसामुळे. द शिप ड्रॉन. बघा आता या ठिकाणी हा पण एक एरर आहे की द शिप जी आहे ते शिप काय झाली? ड्रॉन झाली. याच्याऐवजी आपण काय यूज करू शकत होतो? सँक पण यूज करू शकत होतो. ओके, ड्यू टू द हेवी रेन्स जरी म्हटलं तरी चालू शकतं, परंतु ड्रोन जे आहे ते पण चुकीचं आहे. एखादा व्यक्ती बुडत असेल तर ड्रोन म्हटलं जातं. एखादी वस्तू बुडत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? सँक म्हटलं जातं. सिंग सँक सँक. डेथ ऑफ हिज ओनली सन. ऑफ आहे, डेथ आहे, तर मग डेथच्या आधी काय पाहिजे? द पाहिजे. सो या ठिकाणी काय पाहिजे? द. म्हणजे ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. ही फेल हेविली अँड दिस कॉज्ड हिम ग्रेट पेन. पेन नाही, या ठिकाणी काय येणार? ग्रेट पेन्स. या ठिकाणी काय येणार? ग्रेट पेन. पुढे बघा, वेन आय मेट हिम. जेव्हा मी त्याला भेटलो. द कपल ऑफ. द कपल ऑफ कधीच म्हटलं जात नाही. अ कपल ऑफ डेज बॅक, अ कपल ऑफ डेज, अ कपल ऑफ इयर्स, अ कपल ऑफ रन्स असं म्हटलं जातं. पुढे बघा, इन हिज ओल्ड एज, त्याच्या म्हातारपणामध्ये. अ पर्सन इज लाईकली टू गेट मोर वीक. आता बघा, मोर आणि वीक एकत्र कधीच येत नाही. आपल्याला काय म्हणावं लागेल? कॉम्पॅरेटिव्ह डिग्री वीकर. वीकर काय आहे? कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आहे. पुढे बघा, यू आर ऑलवेज डुईंग दिस मिस्टेक. डुईंग मिस्टेक कधीच येत नाही. मिस्टेक सोबत आपण काय यूज करतो? मेकिंग मिस्टेक यूज करतो. ऑल राईट, पुढचा प्रश्न बघा, ही हॅज अ लार्ज फॅमिली टू केअर. ही हॅज ए लार्ज फॅमिली टू केअर. टू केअर अबाउट, टू केअर फॉर असं काहीतरी पाहिजे ना इथे, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, द ओनली इंडियन टू विन द नोबेल प्राइज फॉर द लिटरेचर. लिटरेचर सोबत द जो आहे तो चुकीचा आहे. कोणती शाखा असेल, फील्ड असेल, द वापरत नाही. द बायोलॉजी म्हणतो का आपण? द केमिस्ट्री म्हणतो का? नाही. मग द लिटरेचर पण नाही. आफ्टर हिज इलनेस द पेशंट वॉज सिक विथ लाईफ. सिक विथ नाही, सिक ऑफ लाईफ. सिक नंतर ऑफ म्हणजे काय? कंटाळा येणे. सिक ऑफ म्हणजे काय? कंटाळा येणे. सिक ऑफ म्हणजे काय? कंटाळा येणे. ओके, पुढे बघा, क्वेश्चन नंबर 98. आय टोल्ड हिम दॅट आय अवेल्ड. अवेल नंतर जनरली आपण काय वापरतो मित्रांनो? सगळ्यांना माहिती आहे. अवेल नंतर आपण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरतो ना. अवेल नंतर आपण काय रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. सो या ठिकाणी अवेल्ड. अवेल्ड कोणासाठी? आय. म्हणून अवेल्ड नंतर काय पाहिजे? माय सेल्फ पाहिजे. अवेल्ड नंतर काय पाहिजे? माय सेल्फ पाहिजे. अवेल्ड माय सेल्फ ऑफ दी. पुढे आहे, आय थिंक ही ओन्स अन एक्सपेन्सिव्ह पेंटिंग बाय हुसेन. आय थिंक ही ओन्स अन. आय थिंक, मला असं वाटतं
की ही ओन्स त्याच्या मालकीची आहे. अॅन एक्सपेन्सिव्ह पेंटिंग बाय हुसेन. सो या ठिकाणी कोणताही एरर आपल्याला दिसत नाहीये. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. अ लार्ज साइन नियर द एंट्रन्स वॉर्न्स द व्हिजिटर्स टू बिवेअर अबाउट बियर्स. बिवेअर नंतर आपण काय वापरतो? ऑफ वापरतो. बिवेअर नंतर आपण काय वापरतो? ऑफ वापरतो. म्हणून ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. या पद्धतीने 100 एरर्स जे आहेत ते आपण या ठिकाणी डिटेक्ट केलेली आहेत. काही प्रश्नांमध्ये एरर नव्हते, काही प्रश्नांमध्ये एरर होते. ज्या प्रश्नांमध्ये एरर होते तो एरर कोणता आहे ते पण सांगितलं. त्याऐवजी कोणता शब्द लिहिल्यानंतर आपलं सेंटेन्स करेक्ट होईल ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण या 100 प्रश्नांचा सराव या ठिकाणी केलेला आहे. थांबूया इथेच. टेक केअर. बाय. जय हिंद. जय महाराज.